अपडेट न्यूज। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जमात-ए-इस्लामी हिंद यवतमाळ शाखेकडून एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वतन की खिदमत शजरकारी के जरिए आओ मिलकर दरखत लगाए ताकि हमारा वतन सरसब्ज रहे। वृक्षारोपणाच्या माध्यमातून देशाची सेवा करूया, चला एकत्र येऊन झाडे लावूया, जेणेकरून आपला देश सुजलाम सुफलाम राहील। या पर्यावरणपूरक संदेशासह हा उपक्रम पार पडला। आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या प्रसंगी परिसर हिरवागार ठेवण्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प उपस्थितांनी केला। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळासाहेब मांगुळकर लाभले होते। प्रमुख उपस्थिती जिया सर, रियाज हुसेन सिद्दीकी, वसीम खान, सय्यद साबुद्दीन, अमीन खिलजी, जुबैर खान, जाकीर खान, रियाज सर तसेच जमात-ए-इस्लामी हिंदचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम प्रसंगी बोलताना उपस्थितांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत पर्यावरण संवर्धन आणि देशसेवेसाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचं आवाहन केलं। नमस्कार, मी प्राध्यापक घनश्याम दर्वे। आज जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने राहत दवाखान्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित केला होता। या ठिकाणी आदरणीय आमदार बाळासाहेब मांगुळकर सुद्धा उपस्थित होते। जमात-ए-इस्लामी हिंदचे पदाधिकारी, फलाह ट्रस्टचे पदाधिकारी आणि परिसरातील अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते। या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर या वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन फलाह ट्रस्ट आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीनं करण्यात येणार आहे। जमात-ए-इस्लामी हिंद ही यवतमाळमध्ये सामाजिक कार्य करणारी संस्था आहे। मी या संस्थेला जवळपास 10 वर्षापासून ओळखतो आणि प्रामुख्याने आमची ओळख कोरोना रिलीफ वर्कमध्ये झाली होती आणि कोरोना रिलीफ वर्कमध्ये जमात-ए-इस्लामी हिंदनं खूप चांगलं काम केलं। त्यातूनच अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी माझ्या संपर्कात आले। आजही त्यांचं विविध प्रकारचं काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू आहे। शैक्षणिक क्षेत्रापासून तर अगदी बँकिंगच्या क्षेत्रापर्यंत केवळ ते मुस्लिम समुदायापर्यंतच मदत पोहोचत नाही, तर समाजातील जो गरीब आणि वंचित घटक आहे, उपेक्षित घटक आहे, त्या सर्व धर्मातील लोकांच्यापर्यंत त्यांची मदत पोहोचते आणि त्यांच्या कामाचं स्वरूपसुद्धा सर्वधर्मीय अशा प्रकारचं आहे। मी त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो आणि आज आपण जिथे बसलो आहोत, आत्ता मी तिथून बाईट देतो आहे, ते आहे फलाह ट्रस्टच्याद्वारे संचालित राहत हॉस्पिटल। या हॉस्पिटलबद्दलही मला थोडंसं बोलायचं आहे। हे हॉस्पिटल गरीब रुग्णांना, कुठल्याही जाती धर्माचा रुग्ण असो त्या रुग्णांना अतिशय कमी दरामध्ये, अतिशय स्वस्त दरामध्ये सर्व प्रकारची सेवा। आज देश के 80वीं स्वतंत्रता दिवस पर जमात-ए-इस्लामी हिंद की ओर से वृक्षारोपण का कार्यक्रम लिया गया है। हम सब जानते हैं कि आज हमारे लिए बड़े आनंद और उत्साह का दिन है और इस वर्ष प्रतिवर्ष हम लोग किसी न किसी प्रकार से देश के माध्यम से प्रतिज्ञा लेते हैं। तो हमारे सामने जो बड़ी प्रदूषण की समस्या है, वायु प्रदूषण की समस्या है, जो एक बड़ी चुनौती है, जिसके समाधान के लिए वृक्षारोपण आवश्यक है। जमात-ए-इस्लामी हिंद के कार्यक्रम में ये कार्यक्रम है जो प्रतिवर्ष उसकी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.